हॅलो स्टुडंट, 3 days स्ट्रॅटेजी या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आपण सुरुवात करत आहोत स्वमताला. आपण काही पॉईंट दिले होते त्या व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये सांगितलं होतं की आपण प्रत्येक पॉईंट घेणार आहोत आणि तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही सोबत राहणार आहात. तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न, स्वमत कसं लिहावं. आता ते कसं लिहावं हे कुणीच सांगत नाही, तर चला मी तुम्हाला सांगते. स्वमत हा 6 गुणांचा प्रश्न तुमचा पक्का करूया. तर बघा, पहिले तर महत्त्वाचे 2 प्रकारचे प्रश्न येतात. कसे ते नीट समजून घेऊया. बघा, हे जे 2 प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रामुख्याने प्रश्न येतो प्रसंग, खेळ यासारख्या गोष्टींची माहिती लिहा, म्हणजे माहिती लिहा अशा टाईपचा एक प्रश्न. आणि दुसरा येतो एखादं विधान देतात. बघा, एखादं वाक्य देतात आणि त्या वाक्याबद्दलचं तुमचं मत विचारतात. आता प्रश्न कळाले कसे येतात. आता पाहूया आपण की बरं ह्याचं उत्तर नेमकं आपण कशा पद्धतीनं लिहायला हवं. आता पहा, समजा पहिल्या प्रकारचा प्रश्न आला की एखादा प्रसंग लिहा म्हणून सांगितलंय किंवा एखाद्या खेळाविषयी माहिती लिहा म्हणून सांगितलंय, एखाद्या घटनेविषयी माहिती लिहा म्हणून सांगितलं, तर अशा वेळेस आपण तो जो काही प्रसंग असेल तो या महत्त्वाच्या मुद्द्यांनिशी लिहायचा. बघा, छोटे छोटे वाक्य बनवायचे. तुम्ही प्रसंग सांगा एखादा घडलेला किंवा एखादा खेळाविषयी माहिती, छोटे छोटे वाक्य बनवा. जास्त करून तुम्हाला तुमच्या ह्या उत्तरांमध्ये, स्वमताच्या उत्तरात वर्तमान काळ जास्त वापरायचा आहे, हे लक्षात घ्या. याचा अर्थ बाकीचे काळ वापरू शकत नाहीत का, तर वापरू शकता, पण जास्तीत जास्त वर्तमान काळ वापरा. त्यानंतर छोट्या छोट्या म्हणी वापरा, छोटासा एखादा सुविचार वापरा आणि त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही जर त्याला अंडरलाईन करा. अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमचं उत्तर लिहिलं तर ह्याला 3 पैकी 3 मार्क्स पडतात. त्यासाठी हे महत्त्वाचे मुद्दे. आता पहा, विधान 2 म्हणजे जर विधान दिलं एखादं, प्रश्न प्रकार 2 याच्यात समजा विधान दिलेलं आहे आणि तुमचा विचार मांडायला सांगितलं, तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे, त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते असायला हवेत, वाक्य कोणते असायला हवेत. बघा, जर विधान दिलं तर तुम्ही अशा प्रकारचे वाक्य जरूर लिहा. त्याची सुरुवात अशी करा. बघा, मला असं वाटतं की, माझे असे मत आहे की, अशा प्रकारची तुमचं मत दिसेल अशा प्रकारच्या वाक्यरचनांनी तुम्हाला तुमच्या उत्तराची सुरुवात करायची आहे. पण केव्हा, जर तुम्हाला एखादं विधान दिलेलं असेल, एखादं वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्याशी संबंधित तुमचे विचार मांडायला सांगितले असतील तेव्हा. ओके, आता तुम्हाला कळलं असेल बघा की कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आपण महत्त्वाचे मुद्दे कोणते ते आपण उत्तरात टाकले पाहिजेत. आता बघूया एक प्रत्यक्षात उदाहरण. बघा, आता ह्या प्रत्यक्ष उदाहरणामध्ये मी तुम्हाला भरपूर गोष्टी दाखवणार आहे. आता पहा, या उत्तरामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं दिलेलं आहे. बघा, याच्यात तुम्हाला छोटी छोटी वाक्य दिसतील. मनाला मोहित करणारा महिना म्हणजे चैत्र महिना. आहा, काय सुंदर पालवी फुटलेली असते झाडांना. अशा प्रकारे तुमची आकर्षक सुरुवात करा. त्याच्यानंतर पहा, तुम्हाला काही मी अशा प्रकारे अंडरलाईन करून दाखवलेले आहेत. अशा प्रकारे अंडरलाईन पण करायची आहे आणि अंडरलाईन केलेले वाक्य तुम्ही नीट पाहून घ्या. तुम्हाला जे मी सांगितलं होतं की छोटेसे म्हणी किंवा छोट्याशा शब्दांचा काही वेगळ्या म्हणी, सुवचन अशा प्रकारचे जर काही दृष्टांत म्हणतो आपण त्याला, तर असं काही देता आलं तर असे इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं. बघा, हे सिंगल कॉमा दाखवलेले आहेत दोन्ही पण, तर त्यानुसार आपल्याला हे लिहायचं आहे. बघा, इथं मी हिरवे हिरवे गारगालीचे या कवितेतल्या ओळीचा उल्लेख केलेला आहे. म्हणून मी इथं सिंगल इन्व्हर्टेडमध्ये लिहिलंय आणि याला अंडरलाईन केलंय. पृथ्वीवरचा स्वर्ग, आपण स्वर्गाची संकल्पना मांडतो नेहमीच, तर त्यासाठी हे आपण सिंगल इन्व्हर्टेडमध्ये लिहिलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय आणि अशाच पद्धतीनं उत्तर लिहायचंय. अजून महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. PYQ मध्ये कशा प्रकारे, म्हणजेच मागील जे काही पेपर्स होऊन गेलेले आहेत त्यात कसे प्रश्न आले ते पाहूया. आणि त्याचबरोबर मी एव्हरग्रीन टॉपिक्स तुम्हाला सांगणार आहे, ते एव्हरग्रीन टॉपिक्स सुद्धा पाहायचे आहेत. आता पहा, PYQ मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न जास्त करून आलेले आहेत ते मी इथं लिहिलेले आहेत. पहा, मार्च 2020 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्राण्यांना प्रेमाने वागवले तर तेही माणसाशी प्रेमाने वागतात. हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. बघा, खूप VVIMP प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते. याबाबतचं तुमचे विचार स्पष्ट करा. हा ऑलरेडी मार्च 2022, 23 आणि ऑगस्टमध्ये सुद्धा हा पेपरला प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हा एव्हरग्रीन टॉपिक्समध्ये पण मी घेतलेला आहे. पहा, यामध्ये जिद्द आणि अरुणिमा म्हणजे जिद्द या विषयावर तुम्हाला एव्हरग्रीन टॉपिक्समध्ये सुद्धा हा पॉईंट मी मुद्दाम दिलेला आहे, कारण हा येतोच खूप वेळेस. जे आलेले आहेत तेच आपण एव्हरग्रीन टॉपिक्समध्ये दिलेले आहेत. याच टॉपिक्सवर तुमची जर तयारी किंवा अशा छोटे छोटे म्हणी असं जर तुम्ही लिहून ठेवलं, आजीबद्दल काय लिहायचं, काही 2-3 ठराविक असे पॉईंट लिहून काढा. अशा प्रकारे जर तुम्ही हे सगळे मुद्दे तयार केलेत तर तुम्हाला निश्चितच समजेल. मी इथे PYQ पण दाखवलेले आहेत महत्त्वाचे आलेले. एव्हरग्रीन टॉपिक्स तुम्ही नक्कीच अभ्यास करून जा. येणाऱ्या
26च्या परीक्षेमध्ये तुम्हाला या टॉपिकपैकी नक्कीच एखाद्या विषयावर तुम्हाला स्वमत लिहा म्हणून प्रश्न येईल. सो त्यासाठी जे छोटे छोटे वाक्य बनवायचे ते सुद्धा तुम्ही जरूर तयार करून घ्या. आता पाहूया आणखी 2 आदर्श उत्तरं. आणखी तुम्हाला 2 प्रश्न इथं दाखवलेले आहेत मी. त्याची आदर्श अशी उत्तरं पण लिहून दाखवलेली आहेत. त्याचाही जरूर अभ्यास करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, यामध्ये जर काही शंका असेल तर ती जरूर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि याचबरोबर तुम्हाला जर यामधला कुठला स्वमत अजून एखादा हवा असेल, येत नसेल, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा प्रश्न. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सो चॅनल जरूर आपला हा व्हिडिओ जो आहे तो जरूर शेअर करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.